नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कोकणातून. तर आज आहे 5 मार्च आणि आज आमच्याकडे येणार आहे पालखी. तर पालखीच्या स्वागतासाठी इथे रांगोळी काढली जात आहे. ही जी रांगोळी दिसते ही संपूर्ण रांगोळी काकीच्या सुनेने आणि माझ्या छोट्या बहिणीने काढलेली आहे. पालखी जी आहे ती इथे या आसनावर बसवली जाणार आहे आणि इथे ही जी मध्ये फुलं दिसत आहेत तिथे खाली ना आम्ही ओटी ठेवतो, म्हणजे तांदूळ, नारळ, कापड हे असं ओटी असते तिथे आणि मग त्याच्यावर पालखी बसवली जाते. आत्ता वाजलेत संध्याकाळचे 4:56 झालेत आणि पालखीचं स्वागत आता इथे आपण करणार आहोत. तर चला, पालखी येते, आपण तिचं स्वागत करूया. इथे आता पालखीचे पाय धुवून आणि मग तिची आरती करून पालखीचं स्वागत केलं जातं. ही माझी माहेरची पालखी आहे आणि याच्यामध्ये जानाई, मानाई, इंजाई या आमच्या कुलदेवता इथे या पालखीमध्ये बसलेल्या असतात. आणि आता इथे माझा छोटा भाऊ पालखीची पूजा करतोय. ते येतं ना अरे असं हां. देवीची पूजा केल्यानंतर सर्वजण इथे ओटी भरतात. तर सगळ्यात पहिले सुप्रियाने ओटी भरली, कारण नवीन नवरी होती, तर घरची ओटी तिने भरली आमची. त्यानंतर मग बहिणीने ओटी भरली आणि तिचा काही नवस पण होता बहिणीचा, तर तो फेडला. त्यानंतर मी ओटी भरली. आमच्या इथे पहिली घरची ओटी भरली जाते आणि मग त्यानंतर माहेरवसने ओटी भरतात. ओटी भरून झाल्यानंतर देवीला नमस्कार केला, मी केला, अन्वयने केला, मस्त बघा ते हसत पूजा करतोय. त्यानंतर आराध्याने केला, सर्वांनी केला, आईने केली पूजा, काकींनी केली. तर सर्वांची पूजा झाल्यानंतर नमस्कार करून झाल्यानंतर मग सर्वांचे फोटो वगैरे काढले आणि थोडं फोटो सेशन होतं आपल्या पालखीजवळ, वर्षाची आठवण असते ती. मग सर्वांचे फोटो काढण्यात आले इथे. हां, ते असले छान दिसतं. हां, छानच. इकडे बघ. काम सर्व द्या भरलेल्या माणूस एवढे मान्य करा आणि सांभाळ करा.
हे जे पंडित बोलतात त्याला आरस घालणं म्हणतात. म्हणजे ते सर्व देवाजवळ आपल्या ज्या इच्छा असतात त्या मांडतात देवाशी. 3 जणांनी सालबादप्रमाणे आपले 3 तोरणं तुझ्या पालखीला बांधलेली आहेत. प्रकाश, रुपेश आणि निलेश या तिघांनी 3 सालबादमध्ये तुझ्या आपले 5 नारळाची तोरणं बांधले, ती मान्य करून घे. तसेच त्यांच्या मनामध्ये असताना त्यांची इच्छा परिपूर्ण करा. आपलं ठेवलेलं 5 नारळ तोरण मान्य करून घ्या आणि सांभाळ. असं हे प्रत्येकाच्या घरी पालखीचं दर्शन घेतलं जातं आणि असं पूर्ण ही पूजा सर्व केली जाते. ती सर्वांची केल्यानंतर मग रात्री 8 वाजता पालखी नाचवली जाते. आईचं हे आम्ही जिथून व्हिडिओ करते ते आईचं घर आहे. हे इकडे बघा आणि अगदी आईच्या घराच्या समोर हे आईचं घर आहे. इथे सुप्रिया पण व्हिडिओ करते आणि मग त्याच्या अगदी समोरच चोंडा आहे. त्याच्यामध्ये पालखी नाचवली जाते रात्रीची. 8 वाजल्यापासून 11:30 ते 12 वाजेपर्यंत रात्री पालखी नाचवली जाते. आमच्या गावी मुली किंवा बायका पालखी नाचवत नव्हत्या आत्तापर्यंत. म्हणजे बऱ्याच गावामध्ये नाचवतात पण आमच्या गावी नव्हत्या नाचवत. यावर्षी पहिल्यांदाच मुली आणि बायका पालखी नाचवायला सुरुवात केली. त्याच्यामुळे हळूहळू नाचवत आहेत आणि मग बाकीचे सगळे जे आपले आहेत गावातले जे भाऊ वगैरे ते सर्वजण मग असं तिथे बाजूला धरून आहेत की म्हणजे पालखी पडू नये म्हणून. आता इथे आराध्या पालखी नाचवते. आराध्या बघा कशी नाचवते ती. आराध्याने पालखी घेतल्यानंतर मग अन्वय साहेब थोडी मागे राहतात. मग ते पण आले पालखी नाचवण्यासाठी.
पालखी नाचून झाल्यानंतर सर्वांनी पालखीसोबत एक फोटो काढला. आता पालखी नाचून झाल्यानंतर देवळात ठेवली जाते. मग आता देवळात घेऊन चालले तर जाताना इथे घराच्या आपल्या समोरून जाते. मग तिची आरती केली जाते. तर इथे सुप्रिया आरती करते. अशा प्रकारे कोकणामध्ये सर्वत्र असा पालखी सोहळा साजरा केला जातो. खूप आनंदाने, उत्साहाने पूर्ण गावकरी जिथे असतील तिथून गावी निघून येतात आणि हा उत्साह खूप मोठ्या आनंदाने साजरा करतात. उद्याचा ब्लॉग सासरच्या पालखीचा असेल. आजचा हा माहेरच्या पालखीचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.